छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। सांस्कोर मैदान येथून निघालेल्या पदयात्रेत मलखांब, लेझिम, दांडपट्टा, योगा, शस्त्रकला आदींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। पदयात्रेतील ही प्रात्यक्षिक आणि देखावा नागरिकांचे आकर्षण ठरली। सांस्कोर मैदान येथे झालेल्या कार्यक्रमाला पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते। उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले। त्यानंतर पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली। पदयात्रा सांस्कोर मैदान, शिवटेकडी, पोलीस आयुक्त कार्यालय, एनसीसी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, बियाणी चौक मार्गे निघाली। पदयात्रेदरम्यान शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मा जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला। जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालये, शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ, एनएसएस विभाग, एनसीसी, स्काउट गाईड, उच्च शिक्षण संचालनालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, क्रीडा संघटना, जिल्हा क्रीडा अधिकारी, विद्याभारती महाविद्यालय, संत गाडगेबाबा विद्यालय, शारदा कन्या, कस्तुरबा, होली क्रॉस इंग्रजी व मराठी, ज्ञानमाता, सेंट झेवियर्स, न्यू हायस्कूल मेन, प्रशांत विद्यालय आदी शाळांनी पदयात्रेत सहभाग नोंदविला। जेवणनगर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेने शिवजन्माची नाटिका सादर केली। पदयात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले। यात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत धीरज कुमार आणि मावळ्यांच्या भूमिकेत विनर अकॅडमीचे विद्यार्थी, वनिता समाजाचे लेझिम प्रात्यक्षिक, मनपा अधिकारी कर्मचारी यांचा शिवजन्मोत्सव सोहळा, आयडियल स्कूलचा शिवराज्याभिषेक, कस्तुरबा विद्यालयाचा शिवराज्याभिषेक, मणिबाई गुजराती हायस्कूलचा पोवाडा, जेडीपी मलखांब प्रशिक्षण केंद्रांची प्रात्यक्षिके, हनुमान प्रसारक मंडळाचा योगा, सोनल रंगारी व त्यांचा संच यांचा शस्त्रकला, लाठीकाठी, बंष्टी आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। सदर पदयात्रेत सुमारे 10,000हून अधिक विद्यार्थी, युवक, युवती, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती अतिशय उत्साहात साजरी होते। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जय भारत जय शिवाजी, जय शिवाजी जय भारत पदयात्रा सर्व जिल्ह्यामध्ये काढण्याचे निर्देश दिले आणि आता रयतेचं राज्य सुरू आहे। विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतात आहे। सर्वजण आनंदात आणि उत्साहात आहे आणि म्हणून मी त्यामध्ये सहभागी झालो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।